नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक नागरिकांना जाणून घ्यायला हवा असा एक निर्णय सांगणार आहे. फक्त व्हॉट्सअप मेसेजवरती पोलिसांनी अटक केली तर ती कायदेशीर आहे का? राजस्थान हायकोर्टाने यावर स्पष्ट सांगितलं आहे की अजिबात नाही. एवढंच नाही, अशा प्रकारे अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोर्टाने कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये दोषी ठरवलेलं आहे. ही केस जी आहे रवी मीना वर्सेस पुष्पेंद्र सिंग राठोड या प्रकरणामध्ये 2021मध्ये FIRची नोंद झाली होती. पण लक्षात घ्या, 2 वर्ष कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. 2023मध्ये अचानक पोलिसांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करून व्यक्तीला पोलीस स्टेशनला बोलावलं. त्या व्यक्तीनं प्रामाणिकपणे रिप्लायसुद्धा दिला की माझी पत्नी आजारी आहे, मी येऊ शकत नाही. पण यापुढे काय झालं? पोलिसांनी कोणताही प्रतिसाद न देता 2 दिवसांनी थेट अटक केली. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 41A जे आहे CRPC या कलमानुसार 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यात जे आहे अगोदर नोटीस देणं बंधनकारक आहे आणि त्यानंतरच अटक करता येते. तसंच सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निर्णयसुद्धा आहे, अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. या निर्णयात स्पष्ट सांगितलेलं आहे की सरसकट अटक करू नका. अगोदर तुम्ही काय करा की समोरच्या व्यक्तीला नोटीस द्या, कारण त्याची जे काही कारणं असतील ती कारणं नोंदवा. पिटिशनरचं या प्रकरणामध्ये असं म्हणणं होतं की व्हॉट्सअप मेसेज हा कायदेशीर नोटीस नाही आहे. त्यांनी रिप्लाय देऊन सहकार्य दाखवलं होतं, तरीसुद्धा त्यांना अटक केली. म्हणजेच आर्टिकल 21 पर्सनल लिबर्टीचा भंग झालेला आहे. माननीय न्यायमूर्ती प्रवीण भटनागर यांनी खूप स्पष्ट शब्दात या प्रकरणामध्ये सांगितलं की व्हॉट्सअप किंवा कोणताही डिजिटल जो काही मेसेज आहे सेक्शन 41A CRPC म्हणून नोटीस म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. पोलिसांनी काय करायला हवं होतं? नोटीस प्रॉपर पद्धतीने सर्व करणं गरजेचं होतं. व्यक्ती जर घरी नसेल तर घरावरती अफिक्स करणं गरजेचं होतं. घराच्या मुख्य डोअरवरती ते चिकटवणं गरजेचं होतं. कोर्टाने एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशीही सांगितली की प्रोसिजर फक्त फॉर्मल नाही आहे, तो नागरिकाच्या स्वातंत्र्याचा आधार आहे. या निर्णयात कोर्टाने स्पष्ट सांगितले की व्हॉट्सअप म्हणजे वैध नोटीस अजिबात नाही. नोटीस न देता जर अटक केली असेल तर ती बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्सचं जर उल्लंघन झालं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि म्हणूनच पोलीस अधिकाऱ्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. मित्रांनो, हा निर्णय जो आहे खूप महत्त्वाचा आहे, कारण तो प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचं संरक्षण करतो, पोलिसांना कायद्याच्या चौकटीत राहण्यास भाग पाडतो. लक्षात ठेवा, व्हॉट्सअप मेसेज आला म्हणून लगेच घाबरून नाही जायचं. पोलिसांचा कोणताही असा मेसेज जर आला तर अजिबात घाबरायचं नाही. तुमचे कायदेशीर हक्क तुम्ही समजून घ्यायचे. सेक्शन 41A नोटीस मिळाली का हे अगोदर तपासायचं. जर तुम्हाला असंच महत्त्वाचं कायदेशीर व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. मी आहे ॲडव्होकेट भागवत काकडे पाटील. पुन्हा भेटूया एका नवीन कायदेशीर विषयासह. धन्यवाद.